While we humans view most opportunities through the lens of profit, some causes are so profound that they compel us to look beyond personal gain and focus solely on creating lasting impact. For Seagull, such an opportunity arrived in the form of Kori fisherwoman. Having lived by the tides for over 600 years, this resilient community is now scaling to new heights. This is the story of incredible journey powered by the partnership of Seagull, Vritti and DPCL. Hi, I'm Shruti Gurav and I'm an account manager at Seagull. The Koris have been a recognized yet largely unorganized community for over 600 years. Our task was to transform this legacy into an organized community brand. But before we could build a brand, we needed to understand the people behind it. That meant spending time where life truly happened. Joining the women on the docks at 4 a.m., accompanying them to the markets, celebrating their festivals, being welcomed into their occasions, and sharing meals with them. Through countless conversations, market visits, and days spent on the field, we gained a deeper understanding of their world. What stood out the most was that while this community may have been unorganized, the trust people placed in them was unwavering. Customers knew the Koris for their fresh fish. They knew the effort behind every catch, the resilience behind every day of the work, and the strength and determination that had sustained this community for generations. This insight became the foundation of the brand. The badge of trust was not a tagline created in the boardroom. It emerged from the docks, the markets, and the people themselves. It was born from the collective understanding that when it came to fresh fish, the Koris were the trusted source, without a doubt. What began as a branding exercise became an immersive journey into a community built on trust, hard work, and heritage. And for me, it remains nothing short of a magical experience, one that will stay with me forever. गेली 3 वर्ष मी सीगल व्हिडिओ डिपार्टमेंटमध्ये ॲज अन क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करतोय. मी इथे बरेच वेगवेगळ्या ब्रँड फिल्म्स केले आहेत, पण जेव्हा कोळी डॉक्युमेंटरीचं काम माझ्याकडे आलं, तो अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. जेव्हा आम्ही सीगल टीम मुंबईला शूटसाठी गेलो होतो, तेव्हा कोळी समुदायाची जीवनशैली किंवा त्यांची लाईफ हे आम्हाला त्यांच्यासोबत राहून कॅप्चर करायला मिळालं. म्हणजे ते सकाळी पहाटे उठायचे, आम्हाला उठावं लागायचं. ते मासे पकडायला बोटीवर जायचे, आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागायचं. इव्हन जेव्हा फिश मार्केटला ते फिश घेऊन जायचे आणि तिथे फिशचं ऑप्शन व्हायचं, हे सुद्धा आम्ही खूप जवळून बघितलं आणि ते कॅमेऱ्यात कॅप्चर करताना आम्हाला खूप अशा वेगळ्या आणि भन्नाट फ्रेम मिळाल्या. नारळी पौर्णिमेदरम्यानचा त्यांचा उत्साह, त्यांचे रंग, त्यांचे कॉस्ट्युम्स, म्युझिक हे सगळं खूप सुंदर आणि रिअल होतं. एक मुमेंट मी कधीच विसरणार नाही. बँड्रा वरळी सी लिंक मी मुंबईमध्ये असताना बऱ्याच वेळेला पाहिलं होतं, पण ह्या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने मी त्यांच्याच बोटीमध्ये बसून जेव्हा मासेमारीचं शूट करण्यासाठी समुद्राच्या आत आम्ही गेलो होतो, तेव्हा ती मासेमारी सी लिंक, बँड्रा सी लिंकच्या एक्झॅक्ट खाली होती आणि तिथून दिसणारी मुंबई ही माझ्यासाठी खूप वेगळी होती. स्क्रिप्टमध्ये लिहिलेल्या गोष्टीपेक्षाही बऱ्याच वेगळ्या गोष्टी आम्हाला तिथे बघायला मिळत होत्या. सो आम्हाला ते कंट्रोल होत नव्हतं. म्हणजे ही फ्रेमसुद्धा चांगली आहे, ती फ्रेमसुद्धा चांगली आहे. सो आम्हाला जेवढं काही कॅप्चर करता आलं आम्ही सगळं कॅप्चर केलं. आणि या डॉक्युमेंटरीने मला एक गोष्ट शिकवली, खऱ्या कथा सेट्सवर तयार होत नाहीत, तर त्या आधीपासून लोकांच्या आयुष्यात जगत असतात, घडत असतात. त्या आपल्याला अनुभवता आणि जगता आल्या पाहिजे. मी गेली 3 वर्ष झाली सीगल ॲडव्हर्टायझिंगमध्ये आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतोय. बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँडवर मी काम केले, पण ह्या ब्रँडवर काम करण्याचा माझा अनुभव खूप वेगळा आणि आठवणीत राहणार आहे. कोळी समाजाची परंपरा, त्याचा इतिहास हे मला ह्या ब्रँडवर काम करताना खूप जवळून अनुभवायला मिळालं. एखादा समाज 600 वर्षाहून अधिक काळ समुद्रासोबत जगत आला आहे. मासेमारीशी ज्याची ओळख घट्ट आहे, जो नेहमीच ताजे मासे विकण्यासाठी ओळखला जातो. या समाजाने अनेक गोष्टी कमवल्या आहेत, पण त्यापैकी एक गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते, तो म्हणजे विश्वास. आणि म्हणूनच आमच्यासाठी या ब्रँडिंग आयडियापर्यंत पोहोचणं अगदी सोपं होतं. ती ब्रँडिंग आयडिया म्हणजे बॅज ऑफ ट्रस्ट. ही केवळ एक ब्रँडिंग आयडिया नाही, तर त्यांच्या समृद्ध संस्कृतीला, वारशाला दिलेली एक आदरांजली आहे. जेव्हा ब्रँडिंग आयडिया इतकी प्रभावी असते, तेव्हा लोगो देखील तितकाच प्रभावी असणे आवश्यक असते. बॅजचा आकार या लोगोला अधिकार आणि विश्वासार्हता देतो, तर कोळी समाज ही ब्रँड मागील खरी ओळख दर्शवते.
तो अभिमानाने विश्वासाने उभा आहे. समुद्राशी असलेल्या 600 वर्षांच्या नात्यात खोलवर रुजलेला आहे. कोळीची ब्रँड लँग्वेज कॉर्पोरेट वाटत नाही. ते कोळी ज्या काळजी आत्मविश्वासाने बोलतात तोच भाव आपल्यासोबत घेऊन येतात. ही भाषा जमिनीशी जोडलेली आहे, तितकीच आत्मविश्वासपूर्ण आहे. In this packaging, we have shown the Kori community's traditional seafood business in a modern and trusted way. The colors, patterns, logo, and visuals show the freshness of the sea and the pride of the Kori community. Each pack looks original, easy to recognize, and connected to Mumbai's seafood culture. Through this packaging, we have given Kori fisherwomen's tradition a professional look while keeping their warmth and personal touch alive. कोळी समुदायाशी माझं आधी कधी इंटरॅक्शन झालं नव्हतं. ती लोकं माहीत नव्हती, सो एक्झॅक्टली काय लिहायचं हे कदाचित माहीत नव्हतं. आणि मग समुद्रकिनारा, समुद्र आणि लाटा म्हणल्यावर तेवढीच पोएटिक व्हायला लागलं. आणि मग जेव्हा मध्यंतरी ती लोकं इथे आली सी फूड फेस्टिवलच्या निमित्ताने, तेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं, संवाद साधला आणि मग ती लोकं कळाली. आणि मग बहुतेक एक्झॅक्टली काय लिहायचं हे सुद्धा कळालं. या ब्रँडसाठी लिहिणं फार सोपं होतं म्हणेल मी, कारण जे समोर दिसतंय तेच बोलायचं आहे, जे खरं आहे तेच बोलायचं आहे. आणि जेव्हा लिहिण्यापेक्षा आपण आपल्या ऑडियन्सबरोबर संवाद साधतो तर लिहायला खूप भारी वाटतं. मी गेल्या 2 वर्षापासून सिगलमध्ये सोशल मीडिया टीममध्ये काम करतो आहे. आजवर आमचं प्रत्येक काम किंवा प्रत्येक अकाउंटसाठी सोशल मीडिया रिलेटेड वर्क हे आम्ही ऑफिसमधूनच करत आलो आहे. पण ह्या प्रोजेक्टसाठी स्पेसिफिकली आम्ही खूप रिसर्चसुद्धा केला बाहेर जाऊन. काही इव्हेंट्स आमचे त्यांचे एक्सप्लोअर केले, काही कम्युनिटी इंटरॅक्शन्स आम्ही एक्सप्लोअर केल्या, जे करून आम्हाला ॲक्च्युअल त्यांच्या लाईफशी इंटरॅक्शन, त्यांच्या डेली रुटीनशी इंटरॅक्शन ह्याच्यामध्ये आम्हाला खूप डीप डाईव्ह करायला चान्स भेटला, जे करून आम्ही नंतर सोशल मीडियावरती चांगल्या प्रकारे पोर्ट्रेही करता आलं. यावरून आम्हाला एक गोष्ट समजली की एखादी PPT किंवा एखादं रिसर्च डेक हे तुम्हाला इतकी इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही जितकी तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्शन्स किंवा लाईव्ह ऑडियन्ससोबत एंगेजमेंट ही तुम्हाला जास्त देऊ शकते, जी आम्हाला सोशल मीडियावरती ॲज अ रिलेटेबल कॉन्टेंट असेल किंवा ऑर्गॅनिक कॉन्टेंटसाठी खूप हेल्पफुल झालं. माझं नाव प्रवीण आरगडे. सिगलमध्ये मी 13 वर्षापासून काम करतो आणि कोळी ब्रँडवर मी मागचे 2 वर्षापासून काम करायला चालू केलं. आम्ही डिझाईन केलेले प्रत्येक कोलेटरलचे ब्रँडिंग आयडियाच्या पुढचे रूप आहे, जे कोळी समाजाचा अभिमान, संस्कृती आणि समृद्धी हे वारसा साजरा करतात. ते नुसते इव्हेंट कोलेटरल नसून त्या कथा आहेत कोळी समाजाच्या कष्टाच्या, विश्वासाच्या, परंपरेच्या आणि अभिमानाच्या.